गडहिंग्लजमध्ये 6 जूनपासून फुटबॉल स्पर्धा, शिवराज युनायटेड डेव्हलपमेंट लीगची सुरुवात, उद्यापासून निवड चाचणी, अर्ध्या लाखांची बक्षिसं. गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि शिवराज विद्या संकुलातर्फे 21, 19, 17 आणि 15 वर्षाखालील खेळाडूंसाठी डेव्हलपमेंट लीग फुटबॉल स्पर्धा होणार आहे. एमआर हायस्कूलच्या मैदानावर खेळाडू निवडण्यासाठी 29 मे पासून निवड चाचणी आहे. युवा आणि कुमार खेळाडूंना सामने खेळण्याची अधिक संधी मिळावी यासाठी गुरुवार तारीख 6 जूनपासून लीग कम नॉटआउट पद्धतीने ही स्पर्धा 11 जून अखेर होईल. स्पर्धेसाठी रोख अर्ध्या लाखांची बक्षिसं आहेत. स्पर्धेचे यंदाचे 11वे वर्ष आहे. वरिष्ठ खेळाडूंना स्पर्धा खेळण्याच्या अनेक संधी आहेत. तुलनेत युवा आणि कुमार खेळाडूंना संधी खूपच कमी आहेत. ही उणीव लक्षात घेऊन खेळाडू घडवण्यासाठी ही डेव्हलपमेंट लीग ही स्पर्धा होत आहे. ही संकल्पना घेऊन सन 2012 पासून गडहिंग्लज प्रीमियर लीग JPL ही स्पर्धा सुरू केली. कोरोनात 2 वर्षे ही स्पर्धा झाली नाही. गेल्या 3 वर्षापूर्वी या स्पर्धेचं स्वरूप बदलून रिलायन्स फाउंडेशनच्या धर्तीवर डेव्हलपमेंट लीग स्पर्धा सुरू केली. गडहिंग्लजसह ग्रामीण भागातून खेळाडू यासाठी निवडण्यात येतील. 4 दिवस एमआर हायस्कूलच्या मैदानावर सायंकाळच्या सत्रातील निवड चाचणीतून हे 90 खेळाडू निवडले जातील. त्यांची शनिवारी तारीख 1 जून रोजी बोलीद्वारे 6 संघात विभागणी होईल. निवडलेल्या खेळाडूंना किट देण्यात येईल. स्पर्धेतून उत्कृष्ट खेळाडूंना निवडून 21, 19, 17 आणि 15 वर्षाखालील डेव्हलपमेंट संघ केला जाणार आहे. या खेळाडूंना वर्षभर दर्जेदार प्रशिक्षणासह मोफत संपूर्ण क्रीडा साहित्य दिलं जाईल. परगावच्या विविध स्पर्धा निवड चाचणीसाठी या खेळाडूंना पाठवण्यात येणार आहे. 6 संघाची प्रत्येक 3 याप्रमाणे 2 गटात विभागणी करून लीग सामने होतील. गुणानुक्रमे अव्वल 2 संघ सुपर लीगसाठी पात्र ठरतील. रोज सायंकाळच्या सत्रात 2 सामने खेळवण्यात येतील. वयोगटातील खेळाडू असल्याने मैदानाचा आकारही लहान ठेवण्यात येणार आहे. मंगळवारी तारीख 11 सायंकाळी 4:30 वाजता अंतिम सामना होईल. या संधीचा फुटबॉलपटूंनी लाभ घ्यावा असं आवाहन युनायटेडचे अध्यक्ष मल्लिकार्जुन बेल्लद, शिवराज विद्या संकुलाचे प्रमुख प्राध्यापक किसनराव कुराडे, सचिव प्राध्यापक डॉक्टर अनिल कुराडे यांनी केलं आहे. स्पर्धा समन्वयक रोहित साळुंके, अनिकेत कोले आणि सहकारी नियोजन करीत आहेत.